मरीन ड्राईव्ह परिसरात आजही मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते। आज चौथा दिवस आहे उपोषणाचा आणि आज ही मरीन ड्राईव्हवरची दृश्य आपण पाहतोय। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। कृष्णा, आज चौथ्या दिवशी ही मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलकांची गर्दी, काय सांगा? वृषाली, आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि मुंबईतला आज आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे मुंबईतले जे काही नोकरदार वर्ग आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण मुंबईमध्ये येत असतात। मात्र आपण पाहतोय मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जे काही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे त्यासाठी जे काही मराठा बांधव राज्यभरातून आलेले आहेत ते आझाद मैदानाच्या बरोबरच बाहेर सुद्धा भ्रमंती करताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी आपली निदर्शनं जी आहेत ते सरकारच्या विरोधात करताना पाहायला मिळतात। गेल्या 2-3 दिवसापासून या मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनाऱ्याच्या जो या सगळ्या परिसरामध्ये आपण आहे ती गर्दी जी आहे ते अनुभवतो आहोत। वेगवेगळ्या पद्धतीनं हलगीच्या तालावरती ठेका जो आहे तो सुद्धा धरला जातोय आणि आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत किंवा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या मराठा बांधवांनी घेतलेली आहे। अगदी पुढेपर्यंत आपण पाहतोय हा नेकलेस व्ह्यूचा जो काही कठडा आहे मरीन ड्राईव्हचा ते संपूर्ण परिसरामध्ये मराठा बांधव वेगवेगळ्या पद्धतीनं बसतायत, त्याचबरोबर निदर्शनं करतायत, आपली भूमिका जी आहे ती सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतायत। दक्षिण मुंबईतले जे बरेचसे पर्यटन पॉईंट आहेत तिथे सुद्धा या मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे आणि सगळीकडेच आपण आरक्षणाच्या मागणीसाठी जे काही मागण्या घेऊन आलेलो आहोत त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, असं देखील त्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयाचा जो काही परिसर आहे त्याचबरोबर भाजपचं जे काही मुख्य कार्यालय आहे त्याच्या व्यतिरिक्त विधान भवन आहे हा सगळा परिसर बॅरिकेड्स करून मुंबई पोलिसांनी सील केलेला आहे। तिकडे कोणी मराठा बांधव जाऊ नयेत याची देखील खबरदारी घेतली जाते। मात्र मुंबईच्या मरीन ड्राईव्ह समुद्र किनाऱ्यावरती आपण पाहतो की गेल्या 4 दिवसापूर्वी नक्कीच आंदोलकांची गर्दी आहे। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।